8 मार्च जगभर साजरा होणारा जागतिक महिला दिन. पण हा दिवस नेमका 8 मार्चलाच का? असं काय घडलं होतं त्या दिवशी की तो थेट इतिहासात कोरला गेला? आज आपण शुभेच्छा देण्यापलीकडे जाऊन त्या दिवसामागचा खरा संघर्ष जाणून घेणार आहोत. हा दिवस म्हणजे एका ज्वालाग्रही आवाजाचा, एका न्यायासाठी लढलेल्या आंदोलनाचा इतिहास आहे. खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेऊया 8 मार्चचा खरा इतिहास. सन 1800 ते 1900च्या औद्योगिक युगात जग झपाट्याने बदलत होतं. कारखाने वाढत होते आणि त्यात लाखो महिला काम करत होत्या. पण त्यांची परिस्थिती अत्यंत कठीण होती. दररोज 12 ते 14 तास काम, पगार पुरुषांपेक्षा अर्ध्याहून कमी, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नाही आणि हक्क तर नव्हतेच. त्या काळात समाजात एकच प्रश्न होता, महिलांना पुरुषांइतके अधिकार का दिले जात नाहीयेत? याच पार्श्वभूमीवर सन 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 15,000 महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांनी समान वेतन, कामाचे कमी तास, कामातील सुरक्षितता आणि मतदानाचा अधिकार यांसाठी मोठं आंदोलन केलं. पहिल्यांदाच महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता आणि ह्या आंदोलनाने जगाला समजलं, महिलांचा संघर्ष न्याय आहे आणि त्यांना अधिकार मिळायलाच हवेत. या आंदोलनानंतर जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली. मग 1910 मध्ये कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. इथे जर्मन नेत्या क्लारा झेटकिन यांनी प्रस्ताव मांडला, महिलांच्या हक्कांसाठी एक आंतरराष्ट्रीय दिवस असावा. सर्व देशांनी हा दिवस एकत्र पाळावा. प्रस्ताव प्रचंड उत्साहात मंजूर झाला. येथून इंटरनॅशनल वुमेन्स डे ह्या संकल्पनेला अधिकृत रूप मिळाले. मात्र तारीख अजूनही ठरली नव्हती. तारीख निश्चित झाली ती पुढच्या मोठ्या आंदोलनाने. वर्ष होतं 1917. पहिल्या महायुद्धाने जग त्रस्त होतं. रशियात अराजकता निर्माण झाली होती. अशा वेळी 8 मार्च 1917 रोजी हजारो महिलांनी पेट्रोग्राडच्या रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध निदर्शनं केली. त्यांची मागणी होती, युद्ध थांबवा, भाकरी द्या, अत्याचार थांबवा आणि महिलांना अधिकार द्या. त्यानंतर महिलांना रशियात प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला. याच घटनेमुळे 8 मार्चला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. या क्रांतिकारी दिवसाने सर्वांचे लक्ष वेधले. मग 8 मार्च महिलांच्या अधिकारासाठी एक प्रतिकात्मक दिवस म्हणून स्वीकारला जाऊ लागला. 1945 पासून संयुक्त राष्ट्रानेही लिंगसमतेला आपलं प्रमुख उद्दिष्ट मानलं आणि 1975 मध्ये संयुक्त राष्ट्राने अधिकृतपणे 8 मार्चला इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणून घोषित केला आणि 1977 मध्ये औपचारिक ठराव केला. आज हा दिवस महिलांच्या शिक्षण, सुरक्षा, समान वेतन, आरोग्य आणि प्रगतीसाठी जगभर चर्चा घडवणारा दिवस बनला आहे. म्हणूनच 8 मार्च हा दिवस म्हणजे संघर्ष, त्याग, हक्कांची लढाई, अन्यायाविरुद्धचा आवाज आणि समाज बदलण्याची ताकद याचे प्रतीक आहे. आज आपण जे स्वातंत्र्य, शिक्षण आणि अधिकार बघतो ते एका दिवसातच मिळालेलं नाही. त्यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला आहे. आपण आज साजरा करतो तो दिवस म्हणजे त्या सर्व महिलांना सलाम, ज्यांनी जग बदलण्यासाठी आवाज उठवला. आज आपण महिला दिन फक्त साजरा नाही करणार, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम करणार. आई, बहीण, मुलगी, आजी, मैत्रीण, बायको अशा प्रत्येक रूपात एक स्त्री किती सहनशीलता, त्याग आणि प्रेमाने आपल्याला घडवत आली, उभं करत आली आणि सतत साथ देत राहिली. याच स्त्रियांमुळे आपलं जग खऱ्या अर्थाने सुंदर आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व तुम्ही तुमच्या आयुष्यातील महिलांना काय स्पेशल गिफ्ट देणार आहात ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.